शिक्षणाच्या स्वर्गाची जिने उघडले जात तीच सावित्री आज जगाची शिलेदार तीच सावित्री आज जगाची शिलेदार सूर्याप्रमाणे तेजस्वी दिसणारे व्यासपीठ चंद्राप्रमाणे शीतल छाया देणारे गुरुजन आणि चांदण्याप्रमाणे चमकणाऱ्या माझ्या विद्यार्थी मित्रांनो सर्वांना माझा नमस्कार. मी प्राप्ती. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले. एवढे अनर्थ आहे का विद्येने केले, एवढे अनर्थ आहे का विद्येने केले. महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेल्या या ओळीचा खरा अर्थ सावित्रीबाईंनी त्यांच्या कार्यातून समाजाला पटवून दिला. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला. वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी त्यांचा विवाह महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी झाला. त्या काळी स्त्रियांना शिक्षणाची बंदी होती, तरीही ज्योतिरावांनी सावित्रीबाईंना घरी शिकवले. समाजाच्या विरोधाने न जुमानता सावित्रीबाईंनी अध्यापनाचे प्रशिक्षण घेतले आणि त्या खात्यातील पहिल्या महिला शिक्षिका बनल्या. त्यांचे कार्य केवळ शिक्षणापुरतेच मर्यादित नव्हते, तर त्यांनी समाजातील अस्पृश्य मानल्या जाणाऱ्या लोकांसाठी आपल्या घरातील पाण्याचा ओघ खुला करून दिला. महात्मा फुलेंच्या निधनानंतर सावित्रीबाईंनी सत्यशोधक समाजाचे नेतृत्व खंबीरपणे सांभाळले. 1897 मध्ये पुण्यात प्लेगची भीषण साथ आली होती. लोकांची सेवा करत असताना सावित्रीबाईंना ही प्लेगची लागण झाली आणि 10 मार्च 1897 रोजी या थोर माऊलीने जगाचा निरोप घेतला. आज आपण त्यांच्या या कार्यांची फळे चागत आहोत. त्या काळी त्यांनी सुचल्या कशामुळे शास्त्री प्रत्येक क्षेत्रात पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून उभी आहे. त्या पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून उभी आहे. सावित्रीबाई खऱ्या अर्थाने क्रांतिज्योती होत्या. त्यांनी अंधारलेल्या समाजात शिक्षणाचा प्रकाश पेरला. त्यांच्या विचारांचा वासा पुढे नेणे हे आपले कर्तव्य आहे. एवढे बोलून माझ्या भाषण संपत. धन्यवाद.